नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारवेल कथासंग्रहातील कथा. आजची आपली कथा आहे दाव. आईची माया ना काहीतरी भयंकरच असते. मग ती प्राण्याची असो, पक्षाची असो किंवा माणसाची असो, आईची माया सगळीकडे सारखीच. हीच मायेची, काळजीची, प्रेमाची भावना अधोरेखित करणारी ही आपली आजची कथा. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, तुम्हाला नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे. ऐकूयात आता आजची कथा दाव. जुनी गोष्ट आहे, माझ्या लहानपणी घडलेली. तेव्हा मी 7 वर्षांचा असेल, कारण पाडव्याच्या मुहूर्तावर नुकतं शाळेत नाव घातलं होतं आणि मी इनफंडीच्या वर्गात बसत होतो हे आठवतं. पहिल्या दिवशी माझ्या पाठीवर काढलेली ती सरस्वतीही आठवते. त्या सरस्वतीची पूजा करून श्री गणेशाचा धडा गिरवू लागलो आणि शाळेत मन रमेना झालं. तासनतास मांडी घालून वर्गात एकेच ठिकाणी बसायला नको वाटू लागलं. मध्येच गुरुजी खेकसायचे आणि आमच्या छातीत धस्स व्हायचं. कधी कधी दातोट खाऊन ते अंगावर धावून यायचे आणि आमच्या पोटात खड्डा पडायचा. त्यांनी छडी काढून ती नुसती टेबलावर आपटली की आमचा सगळा वर्ग थरथरायचा. मान खाली आणि नजर वर करून आम्ही एकाएकी गप्प होत असू. अशी आमची ही शाळा आणि असे गुरुजी. ही शाळा तेवढी नको वाटू लागली. ती कशी चुकवावी हाच विचार डोक्यात सुरू झाला. ती चुकविण्यासाठी लांब कुठल्या तरी गल्लीबोळात जाऊन खेळत बसायचं. पण नेमकं तिथं कोणीतरी येऊन मला धरून घेऊन जाईल ही धास्ती असायची. धड खेळातही मन रमायचं नाही. खेळात रमून गेलोय असा नुसता भास चालू ठेवायचा. माग काढत कुणीतरी येणार या भीतीनं गांगरूनच गेलेलो असायचो. शाळेची वेळ झाली की मला बघायला स्वतः आई घराबाहेर पडून गल्ली बोळ हिंडू लागायची. नाहीतर 4 पोरं तरी आमच्या पाठीवर सोडायची. त्या पोरांनाही मोठा चेव यायचा. शिपायांनी चोर पकडावा तशा थाटात मला धरून घेऊन जायचे. तो एक मोठा सीनच असायचा. दोघांनी माझे 2 हात धरलेले असायचे. मागच्या बाजूनं कुणीतरी एकानं शर्ट घट्ट धरून ठेवायचा. चौथ्यानं आमची टाळू धरायची. तोंडाचा आ करून आम्ही सूर धरायचा आणि या थाटात आमची ही मिरवणूक वाजत गाजत घराकडे यायची. आई वाट बघत दारातच उभी असायची. अंगणात आल्या आल्या तिच्या तोंडाचा एक शेडा झाडायचा. त्या तावात आम्हाला दार दार ओढून आत घरात न्यायचं. 2-4 धबाके पाठीत बसायचे. इच्छा नसताना जबरीनं जेवायला लावायचं आणि पाटी दप्तर हातात देऊन शाळेत रवानगी करायची. अशा त्या दिवसांत मला एकच विरंगुळ्याचं ठिकाण होतं. ते म्हणजे आमच्या जनावरांचा गोठा. तिथं तासनतास माझं मन रमायचं. कधी कधी शाळेला म्हणून पाटी दप्तर घेऊन बाहेर पडायचं आणि या गोठ्यात जाऊन बसायचं. शनिवारी तर माझी सकाळची शाळा या गोठ्यातच भरायची. आमच्या घराला लागूनच हा गोठा होता. चांगली 15-20 जनावरं दावणीला होती. 2 बैल जोड्या, 6 म्हशी, 2 गाई आणि 3-4 वासरं असा आटाला होता. शेती सगळी घरात होती. अकाला 4 चाकरीचे गडी होते. या गड्यांना हाताशी घेऊन वडील शेती बघत होते. ते नेहमी मळ्यात असायचे आणि गड्यांच्या भाकरी भाजत आई घरात असायची. एका वेळेला चांगल्या 2.5 शेरांच्या भाकरी तिला बडवायला लागायच्या. आमच्या माझघरात घुसळखांब होता. एक भला मोठा डेरा भरून ताक व्हायचं. सकाळच्या वेळी माझी एक मोठी बहीण याच कामावर असायची. त्या घुसळखांबाजवळ उभी राहून चर्र चुर्र चार्र चुर्र असं रवी फिरवत राहायची. ताक ढवळून झालं म्हणजे असा लोण्याचा गोळा निघायचा की तिच्या दोन्ही हातांत तो मावायचा नाही. एकूण अशी सुबत्ता होती. ऊस, मिरची, हळद अशी बागायती होती. त्यासाठी घरचं हक्काचं शेणखत मिळावं म्हणून बरीच जनावरं वडिलांनी पाळली होती. आमच्या या गोठ्याची दावण सद्दा भरलेली असायची. दावणीची ही जनावरं बघूनच मन हरकायचं. या गोठ्यात माझा एक सवंगडी होता. ज्या दिवशी माझं नाव शाळेत घातलं त्याच दिवशी पाडव्याच्या मुहूर्तावर तो जन्माला आला होता. आमच्या ढवळ्या गाईनं एका नामी खोंडाला जन्म दिला होता.
त्याचं नाव ठेवलं होतं सोन्या. हा सोन्या अगदी आपल्या आईसारखाच होता, काळा बाळा. त्याच्या काळ्या रंगावर ते पांढरे ठिपके फार उठून दिसायचे. त्या काळ्या रंगाला एक छान लकाकी होती. रंधा मारलेल्या शिसवी लाकडावर तेल लावावं तशी ती दिसायची. त्यावर ते बेळकीगत पांढरे शुभ्र ठिपके फार शोभून दिसायचे. कोण फार चालाक होता. जरा कुठं खुट्ट झालं की लगेच कान टव करायचा. टुकू बघत राहायचा. सावध होऊन कानोसा घेणारं त्याचं ते ध्यान टक लावून बघत राहावंसं वाटायचं. मी जवळ गेलो की आपल्या पुढच्या 2 पायांवर भार देऊन तो घाईघाईनं उठून उभा राहायचा आणि आपली एवढीशी काटेरी जीभ काढून मी पुढं केलेल्या हाताला चाटायला लागायचा. त्या स्पर्शातली ऊब मला अजून आठवते. लगड करणारी ती उलिशी जीभ अजून डोळ्यांपुढे येते. मग मी त्याच्या मानेखालची पोळी खाजवत उभा राहायचो. पोटाला मोठी बटणं लावावीत तशी दिसणारी त्याची ती नुकती उगवणारी शिंगही मला मोहित करायची. बोटांनी दाबलं की ती मऊ लागायची आणि त्यांची फार गंमत वाटायची. या सोन्याच्या गळ्यात गळा घालून मी तासनतास त्या गोठ्यात रमून जायचो. शाळेचं दप्तर ठेवायचं बाजूला आणि हिरव्या गवताच्या गादीवर बैठक मारून ह्या सोन्याबरोबर गप्पा मारायच्या. मी तोंडानं बोलायचो आणि तो आपल्या डोळ्यांनी उत्तर द्यायचा. आमचं हे बोलणं ऐकायला तिथं दुसरं कोणी नसायचं, त्यामुळे मनसोक्त बोलता यायचं. त्यातलं काही बोलणं मला अजून आठवतं. शाळा चुकवून असाच गोठ्यात मुक्काम मारला होता आणि पाटी सोन्यापुढं धरून मी त्याला शिकवत होतो. बरं का सोन्या, ए पिल्ल्या, अरे बघ ही बाराखडी कशी काढायची. हा म्हण, क का की की कू कू. मी अशी त्याला बाराखडी शिकवत होतो आणि सोन्या ती अक्षरं जिभेनं पुसत होता. सगळी बाराखडी त्यानं अशी चाटून पुसून खाल्ली आणि एकदम मला फार आनंद वाटला. आनंदाच्या त्या भरात ती पाटी दिली बाजूला फेकून आणि त्याच्या गळ्यात पडून त्याच्या कानात म्हणालो, तू शहाणा बघ, काय का किती उगाच काढत बसायचं, शाळा जाऊ दे खड्ड्यात, हायला आग लागू दे शाळेला. असं म्हणून मग मी बोलत बसलो होतो अगदी शाळा सुटेपर्यंत. बाहेर रस्त्यानं पोरं पाटी दप्तरे घेऊन घरी जाताना दिसली तेव्हाच मी ही आमची शाळा सोडून उठलो. आमची ही शाळा 4-6 महिने अधूनमधून भरत होती. छान लळा लागला होता. त्या बालपणातही मी माझ्या भावी जीवनाची कितीतरी स्वप्न या सोन्याच्या कानात बोलून दाखवत होतो. तोही माझा हात चाटून मला धीर द्यायचा. मला आठवतं, मी अनेक वेळा त्याच्या कानाशी लागून बोललो होतो, सोन्या तुला चांगला जोडीदार बघू, एक झक्कास पळाऊ गाडी करू, शर्तीत नंबर मारायचा, जाईल तिथं आपली गाडी पहिली आली पाहिजे बघ, 1 नंबर आला की गावात बँड लावून मिरवणूक काढू, परातभर साकार वाटू, गावानं म्हणाय पाहिजे काय खोंड, काय गाडी आणि काय मालक, ये हे बोलायचं कामच नाही, देखते राहीना. बालपणचं हे माझं स्वप्न मला आठवतं. ते कैक वेळा या सोन्याला मी सांगितलं. आजही एखादं शिखर जिंकण्यासाठी मी सज्ज होतो तेव्हा त्या पळाऊ गाडीतच मी बसलेला असतो. चाबकाच्या वादीसारखे लांब सडक 2 खोंड माझ्या गाडीला जोडले असून ते चौक पडून गाडी भरधाव सुटलीये. चाकांचा खडखडाट कानात घुमतोय. गाड्यांना गाड्या घासून पळतायत. झणापण सुरू आहे. धुळीचे लोटच्या लोट वर आकाशाला भिडू लागलेत आणि समोर फज्जा दिसत आहे. अशी ही स्वप्न सोन्याजवळ बसून रंगवत होतो. छान गट्टी जमली होती आमची. आणि एक दिवस असा आला की माझ्या या सगळ्या आनंदावर विरजणच पडलं. दावणीचे बैल सोडून आमच्या या सगळ्या जनावरांना वडिलांनी राखोळी लावली. 10-12 वर्षांचा एक पोरगा रोज सकाळी येऊन गोठ्यातली ही जनावर घेऊन जायचा आणि संध्याकाळी दिवस मावळायला परत आणायचा. आमच्या गावाला लागून कडमकाईचा एक डोंगर होता. त्या डोंगराच्या आसपास अनेक नाले ओढे होते. मैलनी मैल माळ पसरलेला होता. मृग चांगला पडून गेला म्हणजे ओढे नाले यांच्या दोन्ही काठांना चांगलं हिरवगार दड्ड उगवायचं. डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ हिरवागार गालीच्या पसरावा तसा दिसायचा. गावची जनावरं दिवसभर या माळावर चरत असायची. राखोळी घातली की घरची वैरण कमी लागायची.
आमची जनावरही दिवसभर या माळावर चरायला जाऊ लागली आणि दिवसभर गोठा रिकामा, भकास, उदास दिसू लागला. गोठ्यातली माझी शाळा भरेना झाली. एक विरंगुळा मिळाला होता, पण तोही आता नाहीसा झाला. उगवलेला दिवस लवकर मावळेनासा झाला. जनावरं संध्याकाळी कधी परत येतात आणि माझा सोन्या मला कधी दिसतो असं होऊन जायचं. ही जनावरं कधी दिवसाबरोबर यायची, तर कधी दिवस मावळून कडूसा पडल्यावर यायची. त्या दिवशी दिवस मावळला तरी अजून जनावरं परतली नव्हती. सोन्याची वाट बघत मी उंबऱ्यातच बसलो होतो. एवढ्यात आईनं कशाला तरी हाक मारली. मी आत गेलो. ती दिवाबत्तीची तयारी करत होती. कंदिलाची काच पुसता पुसता ती म्हणाली, बाबा, या डब्यातलं एवढं राखेल बाटलीभर काढून घे. मी या कामाला लागलो. नळकांड्याचं तोंड बाटलीत घालून सळी खालवर करीत तेल काढायचं, हे काम मला फार आवडायचं. त्या कामात मी रमून गेलो. बाटली भरत आली आणि बाहेरच्या अंगणातून राखोळीच्या पोराची साद आली. पाटलीन बाई, जनावर आली हो, सगळी दावणीला बांधा, मी जातो. बसल्या जागेसनच आई मोठ्यानं म्हणाली, जा बाबा जा, बांधतो आम्ही. ही साद ऐकताच सोन्याला बघण्यासाठी हातातलं काम तिथंच सोडून मी धावत बाहेर गेलो आणि पळतच गोठ्यात शिरलो. दिवसभर चरून पोट टुम्म करून आलेली जनावरं आपापल्या जागेवर जाऊन शांतपणे दावणीला उभी होती. कोणी डोळे झाकून रवंथ करीत होती. माझा सोन्या मात्र मला तिथं कुठंच दिसत नव्हता. सोन्या, सोन्या अशा हाका मारूनही बघितल्या. एका हाकेला धावत येणारा सोन्या कुठं गडपच झाला होता. सबंध गोठा मी 3-3दा पाहिला. चाऱ्याजवळचा आडोसाही बघितला. सोन्या गोठ्यात नाही हे बघून छातीत धडधड सुरू झाली. बाहेरच कुठे रेंगाळलंय का हे तरी पाहावं म्हणून मी घाईनं गोठ्यातून बाहेर आलो. आजूबाजूला बघू लागलो. एवढ्यात आई जवळ येऊन म्हणाली, काय र बाळा, आचारी का बिचारी होऊन असं का बघत राहिलायस? घाबऱ्या आवाजात मी म्हणालो, अगं आई, आपलं सोन्या गोठ्यात नाही. नाही ते र कसं? असं म्हणून ती घाई गडबडीनं गोठ्यात गेली. तिच्या पाठोपाठ मीही पुन्हा गोठ्यात गेलो. सगळीकडे नजर फिरवून ती ही खुळ्या कावऱ्यागत माझ्या तोंडाकडे बघत म्हणाली, खरंच की र, सोन्या कुठं दिसत नाही तो? अगं मग तेच सांगतोय ना तुला. माझ्या तोंडाकडं टक लावून बघत ती म्हणाली, खरं बोलतोस का फटिवतोस? काकुळतीला येऊन मी म्हणालो, अगं फटिवतोय कसा? कुठे त्याला दडवून बिडवून ठेवलं नाहीस ना? असं ती म्हणाल्यावर मी रागानच बोललो, कुठे दडवतीस? काय माझ्या चड्डीच्या खिशात ठेवले होय? मग मात्र तिचाही धीर सुटला. ती ही आचारी का बिचारी झाली. एवढ्यात सोन्याची आई ही हंबरू लागली. त्या हंबरणाऱ्या गाईकडे बघत आई म्हणाली, बाई, असं कुठं ठेवून आलीस ग तुझ्या लेकराला? कशी विसरलीस त्याला? आणि माझ्याकडे वळून बघत ती म्हणाली, बाबा चल, आजूबाजूच्या गल्लीबोळात कुठं आहे का बघू. ना शुद्ध ना बुद्ध. आजूबाजूचे सगळे बोळ आणि गल्ल्या फिरून आलो. पाक सगळं गाव आम्ही पालतं घातलं. वरावरा सगळीकडे हिंडून परत माघारी आलो. त्या गोठ्याकडं बघवत नव्हतं. गाय एकसारखी हंबरत होती. आपल्या सोन्यासाठी टाहो फोडत होती. काय करावं हे आम्हालाही कळत नव्हतं. मी रडकुंडीला येऊन दाराच्या एका पायरीवर गप बसून राहिलो. आई ही अंगणात उभी राहून ज्याला त्याला सांगू लागली. बघता बघता ही बातमी गावभर झाली. 5-50 लोक घरापुढं गोळा झाले. सांगावा मिळताच आमचे आप्पाही मळ्यातनं घरकडे आले. आत घरात न जाता बाहेर पायरीवरच बसले. एक ढग गडगडावा तसे गरजले, जनावर आल्या आल्या सगळं नीट बघायचं नाही का? त्या पोराला विचारायचं नाही कुठं हाय वासरू म्हणून? यावर आई कशी बशी म्हणाली, येऊन बघूस्तोवर पोरग गेलं आणि मग कुणाला विचारायचं? विचारा आता आमच्या कर्माला. असा ताव काढत त्या आईवर पुन्हा चरकले. मग आमच्या एका गड्याला म्हणाले, चंद्रप्पा, जार त्या राखोळीच्या पोराला घेऊन ये. मोर घालूनच घेऊन याचं बघ. घरचा खोंड नाहीसा झाला म्हणजे काय गोष्ट आहे ही? खोंड चांगला मोठा करायचा म्हणून या गायीची धार काढू दिली नाही. सगळं दूध खोंडाला पाजले का? खोंड तयार व्हावा म्हणून.
आप्पा बोलत होते ती गोष्ट खोटी नव्हती. सगळं दूध सोन्याला मिळावं म्हणून त्यांनी कधी त्या गायीची धार काढू दिली नव्हती. पहिले 4 दिवस काय चीक काढला आणि खरवस खाल्ला तेवढाच. तसा सोन्या आमच्या सगळ्यांचाच लाडका होता. सगळ्यांचीच त्याच्यावर भिस्त होती. आमची आई तर रोज एक ताजी भाकरी, तूप आणि लोणच्याचा खार लावून त्याला घास घास करून भरवायची. पोटच्या लेकराला भरवावं तशी. खाताना कुणाची नजर पडू नये म्हणून फाटक्या कांबळ्याचा एक पडदा आडवा लावायची. एकदा मी विचारलं, अगो असा पडदा का लावतीस? ती म्हणाली, बाबा कुणाची नजर कशी कुणाची कशी हे काय सांगता येतंय होय? भिकारी हायत, कोतारी हायत, कुत्री हायत, मांजरी हायत, त्यांची कुणाची बी नजर जाऊ नये म्हणून असा आडूसा करायचा. अशी काळजी ती घेत होती. माझा तर लळाच लागला होता आणि आप्पांचीही भिस्त होती. असा हा सोन्या गेल्यावर आम्ही सगळेच बेचैन झालो. काही सुचेन असं होऊन बसलं. दारापुढचं अंगण माणसांनी भरलं होतं. जातोय कुठे, सापडेल की, अहो कुठेतरी चुकला असेल असं म्हणून लोक धीर देत होते. एवढ्यात राखोळीचं पोरगं आलं. त्याच्या पाठोपाठ त्याची आई, आजी असं सारं लटांबर आलं होतं. त्याला बघितल्या बघितल्या वरच्या पट्टीत सूर लावून आप्पांनी विचारलं, वय रे हेंद्रे, ही कसली राखण तुझी? कुठे गेला रे खोंड आमचा? आप्पांच्या आवाजानंच ते गार झालं. त्याच्या तोंडात न शब्दच फुटेनासा झाला. हातपाय थरथर कापायला लागले. मग त्याची म्हातारी आजीच धीर करून म्हणाली, नाकाजी पाटील त्याच्यावर तावदारू, ती पहिलेच भिवून गापागाप झाले. आप्पा उसळून बोलले, तावदारू नका तर काय मग, त्याच्या तोंडावरनं हात फिरवून विचारूय, वैर माझ्या लेकरा बाळा असं बोलूय म्हातारे? तसं नवजी पाटील असं म्हणून म्हातारीनं खालचा सूर लावला आणि एक घाव 2 तुकडे करीत आप्पा म्हणाले, तसं नवजी आणि असं नवजी असं म्हणून हित पागुळ लावायचा नाही, मुद्द्याचं बोलायचं. असं म्हणून त्यांनी म्हातारीचं तोंड बंद केलं आणि पुन्हा पोराला धारेवर धरलं. बोल, सोन्या कुठं हाय? जनावर घेऊन आला असतावा त्यो होता का कळपात? यातून काही निष्पन्न होईना हे पाहून एक जण म्हणाला, हे बघा पाटील, हे रंडाचं गुऱ्हाळ काय फायद्याचं? आप्पांनी विचारलं, मग काय करूया म्हणता? असं करू, गावातनं 2 बत्त्या घेऊ, या पोराला घेऊ की संकट, आणि कुठं कुठं चरायला गेलती तो समदा माळ पालथा घालून येऊ. याला दुजोरा देत दुसरा एक जण म्हणाला, व्हे जाते कुठे, पार सगळा माळ ढवळून काढू की. आप्पांना ही गोष्ट पटली. मग वेळ न लावता गडी पाठवून 2 तिथं 4 बत्त्या मागवल्या. तालमीतली पोरही गोळा होऊन आली आणि रात्री 8च्या सुमाराला 50 पाऊणशे लोक सोन्याला बघायला माळाकडे निघाले. मी येऊ का बरोबर असं विचारलं तर नको म्हणतील, अंधारात तुझा आणि तिथं काय गठळ पुरले असं विचारतील हे लक्षात घेऊन आप्पांच्या ध्यानात येणार नाही अशा बेतानं मी त्या गर्दीत घुसलो. कुणाच्या तरी आडाआडानं चालत राहिलो. गाव मागं राहिलं. अंधारात पार बुडून गेलो. बत्तीच्या उजेडात आम्ही माळावर आलो. बघावं तिकडं आभाळागत पसरलेला माळ तुडवावा तितका थोडाच होता. राखोळीचं पोरगं म्हणेल तिकडं जात होतो. रात्री 8चे 9 झाले, 9चे 10 झाले. पाक सारा माळ तुडवून कडमकाईच्या डोंगराजवळ आलो. एक भला मोठा राक्षस अंधारात मांडी घालून बसावा तसा तो डोंगर दिसत होता. मध्येच एक जण मोठ्यानं ओरडला, ते तिथं काय दिसतंय बघा. त्यानं बोट वर करून दाखवलेल्या दिशेला सगळेच बघत राहिले. झुडपाजवळ कसली तरी हालचाल दिसली. सगळ्यांच्या आशा फुलून आल्या. झपाझप पावलं टाकीत आम्ही पुढे जाऊ लागलो आणि 4 हरणांचा एक कळप आमची चाहूल लागताच टणाणा उड्या मारत पुन्हा अंधारात जाऊन दिसेनासा झाला. आम्ही थबकल्यागत जिथल्या तिथं उभं राहून बघत राहिलो. एरवी माळावर हरणांचा कळप दिसला की मला किती आनंद व्हायचा सांगू. पण आज हरणांना बघून मी पार हिरमुसून गेलो होतो. मला वाटलं होतं माझा सोन्या दिसेल, पण त्याच्याऐवजी हा हरणांचा कळप समोर दिसला आणि घोर निराशा झाली. रात्रीचे 11 वाजून गेले. डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ सगळा पालथा घालून झाला. सगळ्यांचीच निराशा झाली. मग एके जागी बसून थोडा वेळ खल केला
आणि ओढ्या वगळीनं तपास करीत जायचं ठरलं. काही जण ओढा बघत निघाले, काहींनी ओहळ धरले. त्यांच्या काठ्याकाठ्यानं आम्ही जाऊ लागलो. आणि एकाएकी माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. त्या अंधारात एका घाईपात्याच्या गड्ड्याला बघून मी विलक्षण भ्यालो. मला वाटलं त्या अंधारात कुणीतरी दबा धरूनच बसलंय. मध्यरात्र झाली तशा ऐकलेल्या भूताखेतांच्या गोष्टी मनात येऊ लागल्या होत्या. आणि अशा वेळी ओढ्याच्या काठावर मला तो वाघफड्याचा गड्डा बघून नको ते मनात आलं. नकळत माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि जवळ जे कोणी दिसलं त्याला घट्ट मिठी मारून थरथर कापू लागलो. माझ्या त्या अचानक किंकाळीनं सगळ्यांचाच थरकाप उडाला. एकाएकी ती किंकाळी ऐकून सगळे घाबरून घट्ट झाले. काय झालं असं करीत सगळेच माझ्याकडे धावले. गच्च डोळे मिटून आणि तोंड कुणाच्या तरी धोत्र्याच्या सोग्यात खुपसून मी कसा बसा बोललो, अगं आई ग, तिथं कोणीतरी बसलंय. अरे कुठं, काय, कोण बसलंय असे लोक विचारायला लागले. बरोबर अंदाज करीत कुणीतरी एक जण म्हणाल, आओ हे बघा, या वाघफड्याच्या गड्ड्याला बघून भ्याला असेल. हे ऐकून जरा धीर आला. कुणीतरी पुन्हा विचारलं, या गड्ड्याला बघून भ्यालास वय? हळूच डोळे उघडून बघितलं. कोणी भूतबीत तिथं बसलेलं नसून खरोखरच वाळलेल्या वाघफड्याचा एक भला मोठा गड्डा मला दिसला आणि मनावरचं दडपण गेलं. हे दडपण गेलं आणि दुसरं आलं. एके ठिकाणी गर्दी झालेली बघून बाजूच्या दुसऱ्या ओहळातनं चाललेले आमचे आप्पा आणि त्यांच्याबरोबरचे 10 लोक धावत आमच्याकडे आले. अजून मी माझं तोंड त्यांना दाखवलं नव्हतं. आता मला बघून ते काय म्हणतील हा घोर मला लागला. त्यांनी विचारल्यावर काय बोलावं आणि कसं हा विचार मी मनात घोळवू लागलो. आणि एवढ्यात आप्पा येऊन समोर उभेच राहिले. मला बघून तेच चपापले. काय बोलावं हे त्यांनाच कळेन असं झालं. येडबडल्यागत करून ते मला म्हणाले, तू र कसा? काही न बोलता मी गप्पच उभा राहिलो. तोंड उघडून बोलणार काय? मग पुन्हा त्यांनीच विचारलं, अरे मला एक कळू न देता गुपचूप आलायस, तुझ्या आईला तरी सांगून आलायस का? न बोलता मी नुसती नकारार्थी मान हलवली आणि कपाळावर हात मारून आप्पा म्हणाले, अरे काय दर कल्याणी पोर घर तू? अरे मला एक नाही ते नाही, निदान घरला आईला तर सांगून यायचं नाही वय? अरे तू आणि कुठे गडप झालास म्हणून ती काळजी करत बसली असेल की तिकडं. मध्येच कोणीतरी भर घालत म्हणाल, आव आईचा हातरडा आहे ती, काळजी करणार तर साधी नाही हरान काळजी. आणि बत्तीच्या उजेडात खाली वाकून माझ्या पायाकडे बघत आप्पा म्हणाले, पोरा हे र काय? अरे पायात काय बी न घालता अनवानी आलायच वय? आणि एवढं काय लागलं पायाला? अरे रागात बघती. मी पायाकडं बघितलं. एका पायाचा अंगठा आणि त्याजवळची 2 बोटं रक्तानं भरलेली होती. केव्हा काय लागलं होतं याची मला शुद्धच नव्हती. चालण्याच्या नादात मला काही कळूनच आलं नाही. खाली बसत आप्पांनी पाय हातात घेऊन नीट बघितलं आणि काळजाला धस लागल्यागत करून ते कळवळत बोलले, अरे केवढा अंगठा फुटलाय र ह्यो, तुला कळलं कसं नाही र पोरा? आणि लोकांकडे बघून म्हणाले, टिक्कीचा पाला कुठं दिसतोय काय बघा र. मग कुणीतरी टिक्कीचा पाला आणून त्याचा रस माझ्या त्या अंगठ्यावर पिळला. त्या पाल्याचाच लेप त्याच्यावर बसवला. एवढा उपचार झाला आणि मग माझ्याकडे पाठ करून खाली बसत आप्पा म्हणाले, बाबा बस पाटकुळीवर, झालं एवढं रगड झालं, चला आता गप घरला जाऊ. मी मुकाट्यानं पाटकुळीवर बसलो. सगळ्यांचाच हिरमोड झाला होता. एवढं हिंडल्याचा काही फायदा झाला नव्हता. सगळेच अबोल होऊन पाय उचलत होते. मध्यानरात्र उलटल्यावर आम्ही घरी आलो. आई, अक्का, मावशी आणि शेजारच्या 4 बाया डोक्याला डोकी लावून अंगणात बसून होत्या. आम्ही जवळ आलो आणि आईचा हुंदका कानावर आला. आप्पा म्हणाले, काय झालं काय? असं काय हे? कशीबशी उठून आई म्हणाली, जरा चाला की गोठ्यात बघा, चला सोन्या घावलं नाही वय? काही न बोलता आई बरोबर आम्ही गोठ्यात गेलो. गोठा सगळा दुधानं भरलेला दिसला. सगळीकडं दूध पसरून पांढरं दिसत होतं. आप्पांनी विचारलं, दूध सांडलं वय? आणखी एक हुंदका देऊन आई म्हणाली, कशी असली आईची माया बघा, दूध कुठलं सांडते हो,
अहो सोन्याच्या आईचा पाना हाय त्यो पाना. आपोआप सडातनं धारा गळल्यात. एकाएकी आप्पांनी विचारलं, अगं पर दावणीची गाय हाय कुठं? बघा की कशी दावं तुडून पळून गेल्या. हंबारली हंबारली आणि एकाएकी गप्पच झाली. ए बाया, आवाज काही ना म्हणून गोठ्यात जाऊन बघती तरी असं दिसलं. दावणीचं ते तुटकं दावा हातात घेऊन चुकचुकल्यागत करत आप्पा म्हणाले, काय म्हणायचं तर काय ह्याला, अंगठ्या एवढं दावं तुडून ती पाळली तरी कशी असेल? झोका दिल्यागत एक हात हलवून तो माझ्या तोंडाजवळ आणला आणि माझ्या गालाचा एक गचवाटा घेत आई म्हणाली, आव मायाच असली आईची तशी. या लेकरासनी काय हाय काय त्याच, बघा कसा पाटकुळीवर बसलाय निवांतवानी. उतर उतर माझ्या काळा, अरे सांगून जायचं नाही व्हय. असं म्हणून तिनं उचलून मला पोटाशी धरलं आणि हपापल्या गत माझ्या तोंडावरनं हात फिरवत म्हणाली, अरे घाबरून घट झाले होते की रे मी इकडं. म्हटलं तू आणि कुठं बेपत्ता झालायस. एक सोडून 7 वेळ पडलं की रे माझ्या आतड्याला. ठरवलेलं आता तुझ्या संग बोलायचंच नाही. पण नाही रे माझं मन तेवढं घट. माझ्या सोन्या, माझ्या लेकरा कुठं गेलता असा. मला भडभडून आलं. एकाएकी डोळे डबडबले आणि कसा बसा आई असं म्हणून मी तिच्या गळ्यात पडलो आणि कितीतरी वेळ आम्ही दोघंही मुसमुसून रडत राहिलो. ही होती आपली आजची कथा, दाव. दाव्याने त्या प्राण्यांना गोठ्यात बांधून ठेवतात. मला वाटतं आईची माया ही त्या पोरामधली आणि आईमधली एक दावच असते. म्हणजे ती त्या पोराला घट्ट आपल्यापाशी धरून ठेवते. मला खरं तर सोन्याचं पुढे काय झालं, त्याच्या आईला तो सापडला का, त्यांची भेट झाली का, सोन्या परत यांना भेटला का, हे ऐकायला अधिक आवडलं असतं. पण या कथेमध्ये तसं पुढचं काहीच लिहिलेलं नाहीये, त्याच्यामुळे मला थोडीशी कथा अर्धवट वाटली. पण ही कथा जेवढी होती तेवढी ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी अपेक्षा करते. आणि नकळत डोळ्यात पाणीही आलं असेल, आईची आठवण आली असेल अशी अपेक्षाही करते. अशाच नवनवीन कथा तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.